देवाच्या वचनाकडे प्रियत्न आपण यावेळेला जात आहोत आणि कृपा करून आपण सर्वजण पवित्र शास्त्र उघडूया आणि तिमोथेयाचे दुसरे पत्र यावेळेला आपण काढूया. तिमोथेयाचे दुसरे पत्र त्याचा 3रा अध्याय आणि 16 वचन प्रियत्न आपण वाचूया. तिमोथेयाचे दुसरे पत्र 3रा अध्याय आणि 16 वचन. कोणी वाचेल आपल्यासाठी? परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वादित करो. प्रार्थना करूया प्रियानो. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत. या तुझ्या वचनावरती मनन करत असताना लागणारं प्रभू शक्ती, सामर्थ्य आणि आत्मेचं मार्गदर्शन मिळू दे. बोलत असताना प्रभू माझ्या मुखाला आणि प्रभू ऐकत असताना तुझ्या प्रिय मंडळीला प्रभू तू सहाय्य कर आणि जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आमच्यापर्यंत येण्यास आणि समजून प्रभू त्याप्रमाणे वागण्यास सहाय्य कर. पुन्हा एकदा प्रभू ही वेळ तुझ्या पवित्र हातात सादर करत येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तो ऐक बाबा. आमेन. मागील आठवड्यामध्ये प्रियत्नो आपण गैरसमज म्हणून प्रियत्नो पाहिला होता आणि वेगवेगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहिल्या की आपण विश्वासामध्ये आहोत परंतु बऱ्याच गोष्टींचे गैरसमज आपल्याकडे झालेले असतात. परंतु हे गैरसमज प्रियत्नो खरं तर दूर होऊ शकतात जर आपण देवाच्या वचनाकडे गांभीर्याने पाहिलं किंवा त्याचं मनन जे आहे फार चांगल्या रीतीने जर आपण केलं तर प्रियत्नो मला वाटतं वचनाचा अभ्यास दर दिवशी हा करत राहणं फार गरजेचं आहे. जसं आता यरुशलेम माता मंडळी ही एक प्रियत्नो ते म्हणतात स्वतःला ख्रिस्ती आहेत आणि हेच पवित्र शास्त्र प्रियत्नो ते वापरतात, परंतु ते खोटे शिक्षक आहेत असं आपण प्रियत्नो सांगतो. आणि ते खोटे कशावरून आहेत आणि ते कोणते शास्त्रभाग वापरतात तर ह्या गोष्टी आपल्याला जर समजल्या तर प्रियत्नो देव काय नक्की आपल्याला सांगत आहे त्याकडे लक्ष लावता येईल. देवापेक्षा अधिक कोणी नाही प्रियत्नो हे आपल्याला माहीत आहे आणि देव जे काही बोललेलं आहे ते सर्व काही पवित्र शास्त्रामध्ये प्रियत्नो विधित करून ठेवलेलं आहे. आणि यापेक्षा बाहेरचं जर कोणी काही सांगत असेल किंवा त्याचं भाषांतर काहीतरी वेगळं करत असेल तर प्रियत्नो ख्रिस्ती समाजाला त्या ठिकाणी सतर्क राहण्याची फार गरज आहे. कारण सैतानाला देखील प्रियत्नो देवाचं वचन अगदी स्पष्टरीतीने माहीत आहे. आणि जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये जर बघितलं तर प्रभू येशू ख्रिस्ताशी या 40 दिवसांचे जे उपवास त्याचे चालले होते त्यानंतर तिथं परीक्षक आला म्हटलेलं आहे की वेगवेगळ्या रीतीने त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला पवित्र शास्त्रामधूनच किंवा नियमशास्त्रामधून त्याने वचनं वापरली आणि त्याला सांगितलं होतं की धोंड्यांचे दगडाच्या भाकरी व्हाव्यात म्हणून त्याला आज्ञा दे. आणि एक एक करून आपण प्रियत्नो त्या गोष्टी पाहतो. याचा अर्थ काय होतो की सैतानाला सुद्धा नियमशास्त्रामध्ये कोणत्या गोष्टी कुठं लिहिलेल्या आहेत हे त्याला चांगलं अवगत आहे. म्हणजे तुम्हाला आणि मला सुद्धा बायबल का वाचणं गरजेचं आहे कारण आपल्या आधी त्या सैतानाने वाचलेलं आहे आणि त्याला ते माहीत आहे. आणि एवढं आपण फक्त नवीन करारातच पाहत नाही तर प्रियत्नो अगदी मुळात उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देखील ज्या वेळेला म्हणतो आपण की मनुष्याने पाप केलेलं आहे तर ते पाप आदम आणि हवा यांनी केलेलं आहे आपण म्हणतो, पण कोणत्या संदर्भामध्ये पाप घडलेला आहे तर तुम्ही काय उत्तर द्याल? कोणत्या संदर्भामध्ये पाप? आदम आणि हवा यांनी पाप केलं एदेन बागेमध्ये आपण म्हणतो, पण कशाच्या संदर्भामधलं पाप होतं ते? आपण बऱ्याच वेळेला पापाबद्दल बोलतो पण कोणत्या संदर्भात होतं ते पाप? आज्ञापालन थोडंसं जवळ आहे अजून. आज्ञापालन केलं नाही त्यांनी, पण आणखीन थोडंसं स्पष्ट काय म्हणता येईल?
देवाच्या आज्ञा, तेच म्हटलं आज्ञा मोडली. पण अजून खाली थोडंसं मी म्हणत आहे, अजून थोडा शब्द, खाण्याचा मोह थोडेसे लांब गेले. हां, देवासारखं होणं एक स्टेप अजून खाली आलं. तर मला अजून एक खाली शब्द पाहिजे. आज्ञा मोडणं आहे, पण ती आज्ञा म्हणजेच काय, देवाने सांगितलेली गोष्ट जी आहे किंवा आज्ञा जी आहे त्यावरती संशय धरणं. देवाने जी काय आज्ञा दिलेली आहे त्याच्यावरती संशय घेणं, किंवा ती होईल का नाही, शाश्वती नाही आहे, खरंच तसं सांगितलं का, असे विचार तिच्या मनामध्ये आले. अजून फळ खाल्लेलं नाही, पण तिच्या मनामध्ये, मी मागच्या वेळेला सुद्धा म्हटलं की सैतानाने कार्य केलं प्रियानो, आणि ते कार्य काय आहे तर त्याने डायरेक्ट फळ हातामध्ये आणून दिलं का? सैतानाने आदम हव्वेला हातामध्ये फळ आणून दिलं, हे घ्या खा, किंवा तोंडामध्ये कोंबलं का? नाही, त्याने काहीही केलेलं नाही आहे. पण तो फक्त तिथं गेला, त्यांच्यासमोर उभा राहिला आणि आपल्या मुखातून असे काही शब्द तो बोलला की त्याच्यामुळं ते शब्द त्या दोघांच्या किंवा हवाबाईच्या कानामध्ये ते गेलेले आहेत, आणि तिथं ते ऐकल्यानंतर कृती केलेली आहे, आणि ती वाईट कृती आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपण म्हणतो प्रियानो, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 3रा अध्याय, आणि तिथं ज्या वेळेला पहिल्या वचनापासून म्हटलं, परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे आहे का? देवाने जे सांगितलेलं आहे त्या गोष्टी तो खोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्या गोष्टी तो म्हणत आहे की नाही, हे बरोबर नाही आहे, देवाने जे सांगितलं ते बरोबर नाही. म्हणजे देव जे काही सांगतोय त्यावरती माणसाने विश्वास ठेवू नये, ही सगळ्यात पहिली कृती आदम हवेपासून सुरू झाली, पण सैतानाने ती सुरुवात केलेली आहे. सैतानाने फळ नाही काढून दिलं, पण फक्त त्याने सांगितलं, देवाने जे सांगितलेलं आहे ते काय खरं नाही आहे. म्हणजे माणसांना संशय वाटावा, माणसांना वाटावे ह्याच्यामध्ये खरंच देवाने असं का सांगितलं असेल, असे विचार काहीतरी डोक्यात यावे. आणि म्हणून त्याने म्हटलेलं आहे की तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडाची फळे खाण्यास आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळ खाऊ नये. त्याचविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. मग दुसरा मुद्दा आला त्याच्यामध्ये की तुम्ही देवासारखे व्हाल म्हणून. म्हणजे देवाच्या वचनावरती किंवा देवाने दिलेल्या गोष्टींवरती विश्वास न ठेवणं, संशय धरणं, हा सगळ्यात पहिला पापाचा प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि मग नवीन करारामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की येशू ख्रिस्त खुद्द हा देवाचा पुत्र किंवा देव म्हणून माणसाचं रूप धारण करून आला, त्यालासुद्धा वचनाच्या द्वारे फसवण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे. आणि आजच्या काळामध्ये सुद्धा प्रियानो, याच वचनाच्या द्वारे, जरी ते पवित्र शास्त्र म्हणून आपण म्हणतो आणि ख्रिस्ती लोकांचं सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक आपण म्हणतो, परंतु त्यावरती देखील आजच्या ख्रिस्ती लोकांनी विश्वास ठेवू नये, किंवा विश्वास जरी ठेवला त्याचा अर्थ कुठंतरी बदलायचा, अशी प्रियानो गफलत ख्रिस्ती लोकांच्याच द्वारे ख्रिस्ती मंडळांची प्रियानो फसवणूक त्या ठिकाणी होत आहे. आणि वेगवेगळ्या रीतीने आज फक्त पवित्र शास्त्रच महत्त्वाचं आहे असं नाही, तर जे पवित्र शास्त्रामध्ये पुस्तकं नाही आहेत त्या पुस्तकांबद्दल देखील आता लोक सगळीकडं उघडरीतीने म्हणतात की नाही, ती पण पुस्तकं फार महत्त्वाची आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला वाचन करणं फार गरजेचं आहे, हे एवढंच महत्त्वाचं नाही आहे.
दुसऱ्या बाजूला प्रियांनो आपण हे म्हणत आहोत की परमेश्वराने जी दिलेली वचनं आहेत किंवा पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे, तर जसं मी सुरुवातीला किंवा आपल्या SNBCच्या क्लासेसमध्ये देखील शिकवलेलं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नंतर त्याच्या शिष्यांनी सेवा केली. जे काही प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं त्याचं तंतोतंत पालन त्याच्या शिष्यांनी केलेलं आहे, प्रेषितांनी केलेलं आहे. शिष्य म्हणताना प्रेषितांनी केलेलं आहे. आणि प्रेषितांनी ज्यावेळेला त्यांचं वय व्हायला लागलं, त्यांना समजलं की आपण आता मरणाच्या पंथाकडे चाललेलो आहोत, तर आपण जे शिकवत आहोत मंडळांना, तर ते आपण गेल्यानंतर कोण शिकवणार? प्रभू येशू ख्रिस्त कसं काय त्या ठिकाणी आपल्यावरती जबाबदारी टाकलेली आहे, ती जबाबदारी अपूर्ण होणार. म्हणून त्यांनी जे ऐकलं होतं प्रभू येशू ख्रिस्ताकडून त्यांच्या परीने ती लिहायला सुरुवात केली. आणि फक्त प्रेषितांनीच लिहिलं असं नाही, तर दुसरे पण कितीतरी असे लोक होते की त्यांनी देखील प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवनचरित्र जे आहे त्यांनी जे पाहिलं त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी लिहायला सुरुवात केली. आणि मग हे प्रेषित मरण पावले. पण मरण पावण्याआधी मत्तई नावाची जी मंडळी होती, मत्तईची मंडळी होती, मत्तई जे सांगतोय तेवढंच त्या ठिकाणी वाचलं जात होतं आणि मंडळीतले लोक तेवढंच पालन करत होते. त्यांच्याकडे पवित्र शास्त्र पूर्ण नव्हतं. मार्क हा ज्या मंडळीला सेवा देत होता तिथल्या विश्वासणाऱ्या लोकांना मार्क शुभवर्तमानामध्ये जेवढं काही लिहिलेलं आहे तेवढंच ऐकायला मिळत होतं. त्यांना दुसरे शुभवर्तमान माहीत नव्हते, त्यांना पत्रही माहीत नव्हती. त्यांना फक्त माहीत होतं मोशेने 5 पुस्तकं लिहिलेली आहेत, संदेष्टांची पण पुस्तकं आहेत, पण जुना करारसुद्धा त्या ठिकाणी एकत्र केलेला नव्हता, पण ती संदेष्टांची पुस्तकं वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली होती. लूकने सुद्धा तसंच केलं आणि योहानाने सुद्धा तसंच केलं. आणि मग कालांतराने जवळपास 100 वर्ष होऊन गेले. त्यावेळेला मंडळीतल्या लोकांमध्ये खोटे शिक्षक शिरले आणि ते वेगवेगळ्या रीतीने सांगायला लागले की नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने असं सांगितलेलं आहे. दुसरे म्हणायला लागले नाही नाही नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने असं म्हटलेलं आहे. मंडळीचे लोक म्हणतात की नाही, आमच्या व्यक्तीने, आमच्या जो मोठा प्रेषित आहे त्याने अशा लिहिलेलं आहे आणि म्हणून आम्ही ह्याच्यावरच विश्वास ठेवतो. सगळीकडं वातावरण दूषित व्हायला लागलं आणि मग एक धर्मसभा बसवण्यात आली की बाबा कुठंतरी ह्या खोट्या शिक्षकांना आवर घालणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियांनो, जेवढी त्यांना पुस्तकं मिळाली, पत्र मिळाली, ती सगळी त्यांनी गोळा केली आणि त्याला एक प्रमाण ठेवलं की कोणतं पुस्तक आपण मान्यता म्हणून त्याला द्यायचं. आणि अशी करून प्रियांनो इतर शुभवर्तमानसुद्धा खूप आले. त्याच्यामध्ये मगदलेनेचं सुद्धा शुभवर्तमान आहे, पेत्राचं शुभवर्तमान आहे, यहुदाचं शुभवर्तमान आहे, अशी भरपूर दुसरी शुभवर्तमान झाले. पण ती पुस्तकं त्यांनी वाचून पाहिली तर त्यामध्ये त्यांनी प्रमाण ठेवलं जे होतं की पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनेच जर लिहिलेलं पुस्तक असेल तरच ते आपण मान्य करायचं. आणि त्यामध्ये जर एक वाक्यता जर दिसत असेल बाकीच्या शुभवर्तनाबरोबर, म्हणजे मत्तई, मार्क, लूक हे जर त्याच्या जवळचे होते तर त्यांनी त्या ठिकाणी ते लिहिलेलं असेल तर त्याच्याबरोबर तुलना करून त्यांनी सर्व काही ते एकत्र केलं आणि बाकीची पुस्तकं रिजेक्ट केली आणि फक्त हे शुभवर्तमान एकत्र आणलं. शुभवर्तमानामध्ये मग आपल्याला मत्तई, मार्क, लूक, योहान ही 4 प्रियांनो शुभवर्तमान मिळाले. प्रेषितांचं कृत्य जे आहे एक पुस्तक त्यांना मिळालं, त्याच्यामध्ये तर स्पष्ट लूकनेच ते लिहिलं होतं हे समजलं. मग पावलाची पत्र त्यांनी गोळा केली आणि मग सगळं मिळून प्रियांनो त्यांनी मग एक नवीन करार म्हणून हा शब्द त्या भागाला दिला. आणि परत कालांतराने नंतर परत धर्मसभा बसली आणि प्रियांनो जुन्या करार हा त्यांनी मग तयार केला. त्यामध्ये पहिलं प्रामुख्याने मोशेची पुस्तकं घेतलेली आहेत, 5 पुस्तकं, आणि मग संदेष्टांची पुस्तकं घेतलेली आहेत आणि इतरही काही पुस्तकं होती पण त्यांनी ती रिजेक्ट केली. आणि मग जुना करार तयार झाला. म्हणजे आधी नवीन करार तयार झाला खोट्या शिक्षकांना त्या ठिकाणी थांबवण्यासाठी, आणि मग जुना करार त्यांनी तयार केला आणि मग त्याला एकत्र करून बायबल, पवित्र शास्त्र, होली बायबल म्हणून त्याला नाव दिलं. आणि ते मंडळांकडे प्रियांनो आजपर्यंत चालू आहे. आता कुठल्याही प्रकारचं शिक्षण जर आलं
तर याच पवित्र शास्त्रामधून आपल्याला शोधायचं आहे, सापडायचं आहे आणि परमेश्वर त्याबद्दल काय म्हणत आहे हे प्रियानो आपल्याला शोधणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि म्हणून चर्चेसमध्ये प्रियानो रविवारच्या दिवशी उपदेश तर होतोच होतो, पण बायबल स्टडीसुद्धा प्रत्येक मंडळांमध्ये प्रियानो होत असतो, व्हायला पाहिजे. काही ठिकाणी होत नसतो आणि काही ठिकाणी होत नसतो तर त्या ठिकाणी प्रियानो खोट्या शिक्षकांचा प्रवेश फार सहज होतो. नुसतेच खोट्या शिक्षकांचा प्रवेश होतो असं नाही, तर खुद्द पाळक म्हणून मंडळीचा जो आहे तो सुद्धा कुठेतरी प्रियानो खोटं शिक्षण द्यायला लागतो. तो त्याच्या चालीप्रमाणे, त्याच्या सोयीनुसार, त्याच्या फायद्यानुसार प्रियानो वचनांना प्रियानो सांगतो आणि नवीन प्रथा रूढी प्रियानो सुरू होतात. आणि अशाच रीतीने ज्या वेळेला प्रियानो हे प्रेषित पण मरण पावले आणि प्रेषितांनी ज्यांच्यावरती जबाबदारी सोपवली त्यांना चर्च फादर्स म्हणतात. त्या चर्च फादर्स लोकांनी, मंडळीच्या वडिलांनी ती परंपरा पाळत राहिले आणि कालांतराने यामध्ये प्रियानो इतक्या गोष्टींची भर पडली की नुसतंच आता पवित्र शास्त्रावर अवलंबून राहायचं नाही, तर रूढी परंपरा ज्या काही आहेत, ख्रिस्ती रूढी परंपरा, त्यासुद्धा प्रियानो आत्मसात करणं गरजेचं आहे असं शिकवण्यात आलं प्रियानो. आणि मग मी तुम्हाला जसं सांगितलं प्रियानो की या सगळ्या गोष्टी इतक्या वाईट थराला गेल्या की मार्टिन लुथर नावाच्या व्यक्तीला त्या ठिकाणी सुधारणूक करावी लागली किंवा त्यांनी चळवळ ती सुरू केली. आणि मार्टिन लुथर हे सुद्धा प्रियानो ज्या वचनावरती अभ्यास करत होते त्यावरती त्यांनी 99 प्रबंध लिहिले आणि पोप महाशय जे त्यावेळेला बसलेले होते. आता हे पोप महाशयसुद्धा पेत्राकडून ज्या लोकांवर हात ठेवण्यात आला, पेत्राने ज्याच्यावर हात ठेवला तो पोप झाला, त्या पोपने दुसऱ्या व्यक्तीवर हात ठेवला तो पोप झाला, अशी पोपची परंपरा सुरू झाली. आणि पोप महाशयांना जे वाटेल त्यांनी तसं करायला सुरुवात केली आणि देवाच्या वचनाकडे प्रियानो दुर्लक्ष केलं. मार्टिन लुथर यांनी त्यांना आव्हान केलं पोप महाशयांना की तुम्ही जे काही सांगताय मंडळीला किंवा करायला लावताय तर हे अगदी पवित्र शास्त्राच्या विरोधामध्ये किंवा पवित्र शास्त्र त्याबद्दल काही सांगत नाही, पण तुम्ही मात्र आम्हा मंडळींना सगळ्यांना ते करायला लावता. आणि म्हणून परत एकदा सभा बसवण्यात आली आणि त्यावेळेला पोप महाशय हे राजा आणि राणीच्या अगदी शेजारी त्या ठिकाणी बसलेले असायचे, राजाच्या अगदी शेजारीच. आणि जे काही पोप महाशय सांगतील कायदे प्रियानो ते राजा त्या ठिकाणी अंमलात आणत होता. राजा सांगेल ते पोप करत नव्हता, पण पोप सांगत होता ते राजा करायचा. आणि मग या पोप महाशयांनी ती धर्मसभा परत एकदा बोलवली आणि त्यांनी मार्टिन लुथरला समोर उभं केलं आणि सांगितलं की तू जर तुझ्या सांगण्याच्या गोष्टी सिद्ध करून दाखवल्या तर आम्ही सोडून देऊ, अन्यथा तुला सर्वांसमोर तुझं शिरछेद करण्यात येईल. मार्टिन लुथर त्या आव्हानाला तयार झाले आणि त्यांनी संपूर्ण रीतीने पवित्र शास्त्रामधून, ज्याला प्रियानो आपण लॅटिन भाषेमध्ये मागच्या वेळेला पण मी म्हटलं होतं शब्द की सोला ग्राशिया, लॅटिन भाषेमध्ये सोला ग्राशिया म्हणजे फक्त देवाची कृपा, फक्त देवाची कृपा. त्यानंतर सोलो फिडे, सोलो फिडे म्हणजे काय, फक्त विश्वास, विश्वास. सोलो क्रिस्तुस, फक्त ख्रिस्त. सोला स्क्रिप्चुरा, फक्त बायबल, वचन, पवित्र शास्त्र. आणि सोली डे ग्लोरिया म्हणजे काय, फक्त देवाच्या गौरवासाठी. प्रत्येक गोष्ट त्यांनी मांडली, 99 प्रबंध लिहिले आणि प्रियानो त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं पवित्र शास्त्रात असं लिहिलेलं आहे आणि तुम्ही असं करायला लावता, हे खोटं आहे. सर्वांसमोर प्रियानो ते उघड झाल्यावर त्यांना मारता आलं नाही, त्यांना मारता आलं नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्याला बहिष्कृत केलं. त्याला सांगितलं की तुला आम्ही हकलून देतो.
आणि हाकलून दिल्यानंतर त्यानंतरच प्रियानो प्रोटेस्टंट हा धर्म सुरू झाला, की जे बाकीच्या पारंपरिक गोष्टींवर नाही, परंतु देवाच्या वचनाला आधारितच ख्रिस्ती जीवन जगणार, परंपरा रूढी त्या सगळ्या बाजूला टाकणार, असं म्हणून प्रियानो ते सुरू झालं. आणि म्हणून आपण सुद्धा प्रियानो प्रोटेस्टंट म्हणून त्या ठिकाणी प्रियानो धरले जात आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा त्याच्या वचनामधून प्रियानो किंवा शुभवर्तनामध्ये सांगितलेलं आहे की तुमची धार्मिकता आणि नीतिमत्व परुषी लोकांपेक्षाही चांगली उत्तम असली पाहिजे, तरच तुम्हाला देवासमोर उभं राहता येईल. म्हणजे काय, त्या काळामध्ये देवाचं वचन शिकवणारे जे आहेत त्यांच्यापेक्षाही तुमचं नीतिमत्व हे अधिक व्हायला पाहिजे. कारण त्या काळामध्ये सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये फरुसी लोकसुद्धा, जसं तो म्हणतो, हे देवाचं वचन शिकवणारे लोक होते, पण दशांशबद्दल बोलत असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की जिरे आणि बडीशेपचा सुद्धा तुम्ही दशांश मागता, इतकी तुमची सेवा तुम्ही वाईट रीतीने लोकांवरती जुलूम केल्यासारखं करत आहात. देवाने त्यांना अधिकार दिलाय, पण देवाचं वचन सोडून दुसरंच काहीतरी तुम्ही करायला होता. दशमांश त्यांना मागत आहात, पण जिरा आणि बडीशेप जे घरामध्ये तुम्ही वापरताय त्याचा सुद्धा प्रत्येक गोष्टीचा दशांश द्यायला सांगता. हे अगदी फार चुकीचं आहे. आणि म्हणून तो प्रियानो म्हणत आहे, जर आपण मत्तय 5वा अध्याय आणि त्याचं 20 वचन जर काढलं तर आपल्याला प्रियानो स्पष्ट समजून येईल. मत्तय शुभवर्तमान त्याचा 5वा अध्याय आणि 20वे वचन. मत्तय 5:20. येस, कोणी वाचेल? प्रभू येशू ख्रिस्त अगदी स्पष्ट आणि उघड रीतीने त्या शास्त्री आणि परुषी लोकांसमोर त्यांचा निषेध तो करत आहे आणि लोकांना देखील तो सांगत आहे. म्हणजे ज्यांच्या हातामध्ये अधिकार दिलेला आहे की देवाचं वचन अगदी स्पष्ट रीतीने सांगावं, तेच देवाच्या वचनाला प्रियानो त्या ठिकाणी वेगळ्या रीतीचं स्वरूप देत होते. आणि म्हणून त्याने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, विशेष करून 19 वचनापासून वाचत आहे, यास्तव जो कोणी या लहान आज्ञेतील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकविल त्यांना स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील, पण जो कोणी त्या पाळेल व शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. अगदी एक एक आज्ञेकडे तो लक्ष देऊन त्यांना म्हणत आहे की प्रत्येक गोष्ट आज्ञेचं पालन करणं हे तुम्हाला गरजेचं आहे. आणि लक्ष द्या, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, जो कोणी त्या पाळील व शिकविल त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. जो त्या ठिकाणी पाळतो आणि शिकवतो सुद्धा. आता बऱ्याच वेळेला काही लोक म्हणतात की नाही, ते रविवारच्या दिवशी आपल्याला नाही जमत चर्चला, आणि मग कदाचित ते पाळकांना मला किंवा काहीतरी सांगतील, पाळसाहेब या रविवारी फक्त जमणार नाही बरं का. मी हो का नाही म्हणणारं कोण आहे? हां, जर कमिटीची मीटिंग आहे आणि कमिटीचे लोक म्हणत असतील तर मी त्यांना म्हणेल ठीक आहे. पण रविवारच्या भक्तीला जर एखादा व्यक्ती येत नाही आहे तर ते पाळकाला सांगणं गरजेचं नाही, ते कोणाला सांगणं गरजेचं आहे? देवाला सांगणं गरजेचं आहे. कारण हा दिवस किंवा ही वेळ जी आपण एकत्र येऊन देवाची भक्ती करतो तर ती देवाने नेमलेली वेळ आहे. तो दिवस देवाने नेमलेला आहे. आणि म्हणून जर आपण गैरहजर राहतो तर प्रियांनो ते कुठल्या मनुष्याला नाही तर ते देवाला सांगणं गरजेचं आहे, त्याच्याकडे ते कबूल करणं गरजेचं आहे. पुरावे सकट त्याला माहिती आहे प्रियांनो, तुम्ही खरंच रविवारच्या दिवशी का घरी राहिलात किंवा रविवारची भक्ती सोडून तुम्ही दुसरीकडे कुठं गेलात, काय महत्त्वाचं होतं एवढं. ज्या देवाने सृष्टी निर्माण केली, तुम्हाला मला निर्माण केलं, आपल्या सर्वांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियानो बलिदान म्हणून प्रियानो त्याने दिलेलं आहे, एवढं मोठं कार्य करून सुद्धा आशीर्वादित केलेलं आहे, त्याच्या उपस्थितीमध्ये राहत असताना आपण जर अशा रीतीने वागतो, आज्ञेचं पालन प्रत्येक गोष्टीकडे तो म्हणत आहे, तर याचा जबाब मला नाही तुम्हाला स्वतःला द्यायचा आहे प्रिया. आणि म्हणून तो म्हणत आहे, जो कोणी त्या पाळील व शिकविल
त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. मी तुम्हाला सांगतो, शास्त्री व परुषी यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. कधी होणार नाही? शास्त्री आणि परुषी यांच्यापेक्षा तुमचं नीतिमत्व अधिक व्हायला पाहिजे, कमी नाही. कधी कधी म्हटलं जातं नाही का, आता ते काय पाळक साहेब आहेत, त्यांना करावंच लागतं, आम्ही काय सभासद आहे, आम्ही काय करणार एवढं धार्मिकता, आम्ही काय एवढी प्रार्थना करणार, आम्ही काय एवढं देवाचं वचनाचं पालन करणार. म्हणजे आपण काय म्हणतो, पाळक जे आहेत, सेवक आहेत, त्यांनी अगदी 100% काटेकोरपणे राहावं, पण आम्ही तर सभासद आहोत, आम्ही खाली बसणार आहोत, आम्हाला थोडीशी सूट पाहिजे. थोडक्यात आपण ते म्हणतोय. इथं देवबाप उलट म्हणतोय की तुमचं नीतिमत्व या शास्त्री परुषी पाळकांपेक्षाही वर जायला पाहिजे. कॉम्प्रोमाइज नाही सांगत येतो, ठीक आहे तुम्ही सभासद होता, तुम्हाला काही जमणार नव्हतं, नाही, यांच्यापेक्षाही तुमचं अधिक व्हायला पाहिजे. मग विचार करा प्रियानो, किती काटेकोर रीतीने वचनाचं पालन करणं तुम्हाला आणि मला गरजेचं आहे. काही वेळेला वाटतं की पाळक नाही, आपण पाळकांच्या बरोबर खाली, मग नंतर पंचमंडळ, त्यांनी मात्र 100% व्यवस्थित राहायला पाहिजे सर्व बाबतीमध्ये, आणि मग त्याच्यानंतर आम्ही खाली. मग असं करत करत जर आपण हायरार्की लावली तर मग पुरुष आणि मग स्त्रिया, मग तरुण तरुणी, संडे स्कूलचे लहान लहान मुलं म्हणतील आम्हाला तर काहीच नाही व्हावं, काहीच पालन करायचं नाही, कसंही जगलं तरी चालेल, आमचं तर बाप्तिस्मा पण नाही अजून. असं कुठेही दिलेलं नाही आहे प्रियानो. पण इथं मात्र हे दिलेलं आहे की त्यांच्यापेक्षा, शास्त्री पुरुषांपेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणारच, शब्द दिलेला होणारच नाही, होऊ शकणार नाही, असं काही दिलं नाही पॉसिबिलिटी. कुठेतरी पेत्राला, योहानाला भेटल्यानंतर म्हणतील घे रे बाबा स्वर्गात. रोमन कॅथलिक लोकांना विचारा, ते म्हणतात आपले सगळ्या प्रार्थना विनंत्या मर्याबाईच्या द्वारे, संतांच्या द्वारे येशू ख्रिस्ताकडे, आणि मग येशू ख्रिस्त स्वर्गीय पित्याकडे. म्हणजे माणसांची जशी प्रक्रिया सुरू होते, मुख्यमंत्र्यांपर्यंत जायचं आहे तर आधी कुठल्या तरी एखाद्या नगरसेवकाला धरा, नाही का, आणि मग त्याच्यानंतर मंत्रालयामध्ये गेल्यानंतर कुठले तिथले तुमचे मंत्री ओळखीचे असतील आणि मग त्यांच्याद्वारे, आणि मग नंतर तुम्ही मुख्यमंत्र्याकडे. ही जी प्रेरणा प्रक्रिया आहे कॅथलिक लोकांनी तशी केलेली आहे. आणि ते म्हणतात म्हणून की जे संत लोक आहेत त्यांच्याकडे आपल्या प्रार्थना विनंत्या सांगा, त्या सर्व संत लोक, ते लोक मर्याबाईला सांगतील, आणि मर्याबाईचं तर खात्रीने येशू ख्रिस्त ऐकणार आहे. कारण मर्याबाईने सांगितलं ना पाण्याचा द्राक्षरस होऊ दे, तेव्हा त्यांनी तो केला, मग खात्रीने तो ऐकणार आहे. आणि मग त्यामुळे येशू ख्रिस्ताचं तर परमेश्वर नक्कीच ऐकणार आहे, आणि मग आपले प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील. ही जी प्रक्रिया आहे प्रियानो, ही पवित्र शास्त्रात कुठेही दिलेली नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताने अगदी ही वॉर्निंग म्हणून दिलेलं आहे की आपलं नीतिमत्व शास्त्री आणि परुषी आणि आजच्या काळामध्ये प्रियानो पाळक यांच्यापेक्षा अधिक जर झालं नाही तर स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. थोडक्यात या वाचनाला प्रियानो आजच्या काळात असं वाचायला लागेल. आणि म्हणून जर आपल्याला या शास्त्री किंवा परुषी किंवा पाळक यांच्यापेक्षाही आपलं नीतिमत्व हे अधिक करायचं असेल तर प्रियानो प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला या पवित्र शास्त्रावर अगदी पूर्ण अवलंबून राहणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात जसं आता 10वी 12वीच्या परीक्षा चालू आहेत आणि त्या बोर्डाच्या परीक्षांमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला प्रियानो खूप चांगले गुण मिळवायचे आहेत, पर्सेंटेज मिळवायचे आहेत, तर तो 100% पर्सेंटेज मिळवण्यासाठी जर त्याने डोक्यामध्ये ध्येय ठेवलं तर त्याला शिकवणारा जो मास्तर आहे, टीचर आहे,
त्या टीचरपेक्षाही जास्त अभ्यास त्याला करावा लागणार आहे. त्यावेळेला त्याला ते 100% मिळतील. म्हणजे टीचर शिकवतात तेवढंच मी आत्मसात करेल असं जर म्हटलं त्याने, तर त्याला जेमतेम पास होण्याचे गुण मिळतील. पण त्यांनी जर ठेवलेलं आहे की नाही मला फार जास्त त्या ठिकाणी मिळवायचे आहेत गुण, तर जे टीचर शिकवतो त्याच्यापेक्षाही जास्त द्यायला पाहिजे. आणि म्हणून जसं प्रियानो या ठिकाणी आपण म्हणत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे या शास्त्री पुरुषांपेक्षाही तुमचं नीतिमत्व अधिक व्हायला पाहिजे. तर तुमच्या समोर रोल मॉडेल कोण असला पाहिजे? शास्त्री पुरुषी किंवा पाळक नाही, तुमच्या समोर रोल मॉडेल असला पाहिजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि प्रभू येशू ख्रिस्त जसं प्रियानो सांगतोय किंवा केलेलं आहे त्याने, ती वचनं जी आहेत त्याप्रमाणेच प्रियानो आपल्याला आपलं जीवन त्या ठिकाणी बदलत राहणं गरजेचं आहे. यामध्ये काही लोक आता काय करतात, थोडंसं एडिटिंग करतात परत. आणि ते एडिटिंग काय आहे? त्यांचा अनुभव. ते म्हणतात हो पवित्र शास्त्र आहे, आता आमचा अनुभव आम्हाला साथ देईल. आता हा भाग पवित्र शास्त्राशीच निगडीत असला पाहिजे प्रियानो. तुमचा जो अनुभव तुम्हाला मिळत आहे किंवा तुम्ही घेत आहात याच्यामध्ये सुद्धा धोका आहे. धोका काय आहे माहिती आहे का? मी सुरुवातीलाच सांगितलं, देवाचं वचन पवित्र शास्त्र हे फक्त देवाने आपल्यालाच दिलेलं असं नाही, परंतु यामध्ये जे काही लिहिलेलं आहे ते सर्व काही सैतानाला देखील माहीत आहे प्रियानो. आणि म्हणून तो सैतानसुद्धा काय करतो, तो प्रियानो वचनामध्ये दिलेला आहे देवदूताचं रूपसुद्धा धारण करू शकतो आणि एखाद्याला फसवू शकतो. हे पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे, मी माझ्या मनाचं नाही सांगत. तो देवदूताचं रूप धारण करू शकतो आणि एखाद्या व्यक्तीला प्रियानो तो फसवू शकतो. आणि म्हणून मनुष्य म्हणून देवासमोर प्रियानो ज्या वेळेला आपण उभं राहू त्यावेळेला आपल्या अनुभवाबद्दल तुम्हाला नाही सांगता येणार, पण देवाच्या वचनावरती आधारित तुम्हाला त्या ठिकाणी बोलता येईल. आज सुद्धा प्रियानो देवाचा आत्मा आपल्याला शिकवत आहे तर ते पवित्र शास्त्राच्या आधारे असलं पाहिजे आणि मूळ त्याचा अर्थ जो आहे तो समजला पाहिजे. तरच प्रियानो आपलं आध्यात्मिक जीवन हे स्वर्गामध्ये जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचं रोल मॉडेल म्हणून ठेवलं तरच ते शक्य होणार आहे. आणि म्हणून अनुभवांना प्रियानो बऱ्याच वेळेला माणसं फार प्राधान्य देतात. जसं मागे एकदा प्रियानो मी एक उदाहरण सांगितलं होतं आणि ते माझ्या डोक्यामध्ये कायमचं राहिलेलं आहे, कारण मी स्वतः प्रत्यक्ष त्या गोष्टीमध्ये बोललो होतो. की एका व्यक्तीने सांगितलं की मला आमच्या एका मोठ्या जी सिस्टर आहे त्या सिस्टरला नरकाचं त्या ठिकाणी दर्शन झालं आणि नरकाचं स्वप्न पडलं आणि देवाच्या आत्म्याने त्या नरकामध्ये त्या सिस्टरला घेऊन गेले आणि सांगितलं की नरकामध्ये उजवी बाजू आहे, डावी बाजू आहे आणि तळसुद्धा आहे. आणि त्याने त्याच्यामध्ये सांगितलं, त्या सिस्टरांनी सांगितलं की देव मला दाखवत होता नरकामध्ये उजवी आणि डावी बाजू आणि तळ, तर जे भयंकर वाईट लोक होते त्यांना अगदी बॉटमला टाकलं होतं आणि जे थोडेसे चांगले होते त्यांच्यापेक्षा त्यांना उजव्या बाजूला ठेवलं, डाव्या बाजूला ठेवलं आणि त्याच्यापेक्षा चांगली होती उजव्या बाजूला. मी ते ऐकत असताना म्हटलं बायबल ह्याला आधार आहे का की नरकाला सुद्धा उजवी डावी बाजू आहे? अरे नरकच आहे तो, तिथं कसली उजवी डावी बाजू बघता? तिथं कुठं बॉटम तुम्ही बघता? कुठून तुम्हाला हा शास्त्र? नाही नाही, तो अनुभव मिळालेला आहे, ते स्वप्न आम्हाला पडलेलं आहे आणि त्या स्वप्नाच्या आधारे देवाने आम्हाला ते दाखवलेलं आहे. आता ती जी सिस्टर आहे ती कुठंतरी फार मोठी एखाद्या इन्स्टिट्यूशनला चालवते, संस्थेला चालवते, मंडळात ती चालवते आणि ती जे काही सांगेल ते सर्व मंडळांनी ऐकायला पाहिजे. पण त्याला कोणी प्रश्न किंवा चॅलेंज करत नाही आहे की बायबलमध्ये कुठे दिलेलं आहे म्हणून. आता या असल्या कॅरिस्मॅटिक, मी नुसतं पेंटिकॉस्टल म्हणत नाही, याला कॅरिस्मॅटिक म्हणतो मी,
कॅरिस्मॅटिक लोकांमध्ये हे प्रियांनो गोष्टी इतक्या चाललेल्या आहेत की आम्हाला अनुभव मिळालेला आहे आणि देव त्याला सपोर्ट करत आहे. तो देवच आहे का देवाचा आत्मा आहे हे खात्रीने प्रियांनो पाहणं फार गरजेचं आहे. वचनाचा आधार घेणं फार गरजेचं आहे. आज कुठलाही सेवक आपल्या घरामध्ये येतो, आपल्यासाठी प्रार्थना करतो, पण तो नक्की कशावर विश्वास ठेवतो तुम्हाला एका झटक्यामध्ये, एका प्रार्थनेमध्ये, एका भेटीमध्ये तुम्हाला काहीच कळणार नाही. पण कालांतराने प्रियांनो आज तुम्हाला आवडेल अशा गोष्टी तो करायला सांगेल. कालांतराने त्याला जे आवडतात त्या गोष्टी तुम्हाला करायला सांगतो आणि मग कालांतराने कुठंतरी आर्थिक लुबाडू किंवा प्रियांनो आध्यात्मिक रीतीने त्या ठिकाणी पिळवणूक किंवा आर्थिक रीतीने त्या ठिकाणी प्रियांनो शोषण आणि वेगवेगळ्या रीतीने मग त्यांच्यावरती प्रियांनो वेगवेगळे आरोप ठेवले जातात. आणि मग आपल्याला कळतं की अरे हा असा कसा देवाचा सेवक निघाला, हे नंतर कळतं प्रियांनो. आणि म्हणून आज मंडळीला आणि मंडळीच्या लोकांना प्रियांनो हे फार मोठं प्रियांनो चॅलेंज आहे, आव्हान आहे की देवाच्या वचनाला सातत्याने वाचत राहणं आणि वाचलेल्या गोष्टींचा अर्थ नक्की काय आपल्याला समजलेला आहे हे पडताळून पाहणं फार गरजेचं आहे. आपल्या अनुभवावर जाऊ नका प्रियांनो. बऱ्याच लोकांना वेगवेगळे अनुभव येतात आणि वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो ते म्हणतात की देवाच्या आत्म्याने आम्हाला त्या ठिकाणी ते सांगितलेलं आहे आणि देवाचा आत्मा असं करतो. तो नक्की देवाचा आत्मा आहे का प्रियांनो हे पाहणं फार गरजेचं आहे, कारण तो देवदूताचं सुद्धा रूप धारण करू शकतो. आणि म्हणून फक्त देवाचं वचन हे जर प्रियांनो आपण म्हणत आहोत, पण त्यामध्ये देखील प्रियांनो त्याचा अर्थ कितपत आहे हे समजून आपल्याला पाहणं गरजेचं आहे. दुसरी याच्यामध्ये प्रियांनो अजून गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की सत्याचं वचन ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला जसं प्रियांनो आपण मगाशी पाहिलेलं आहे की तिमोथेच्या पत्रामध्ये 2 अध्याय आणि 2 तिमोथी 3 अध्याय आणि 16 वचन प्रियांनो. 2 तिमोथी 3 अध्याय प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख म्हणजे ज्या वेळेला प्रियांनो आपण हे वाचतो त्यावेळेला प्रत्येक परमेश्वराच्या प्रेरणेने लिहिलेला जो शास्त्रभाग आहे तो वाचल्यानंतर काय होणार आहे. पहिली गोष्ट काय होणार आहे, सद्बोध. सद्बोध म्हणजे चांगला बोध मिळणार आहे. कधीही देवाचं वचन वाईट काही शिकवणार नाही, तो वाईट कृती करायला लावणार नाही. माझ्या कॉलेजमधल्या एका आत्ताच्या मित्राला मी म्हटलं, बाबा येशू ख्रिस्ताबद्दल काय मत आहे. तो म्हणाला येशू ख्रिस्ताबद्दल माझं काहीच मत नाही आहे, म्हणजे दुमत नाही आहे, तो देव म्हणून आहे, पण मला प्रॉब्लेम असा आहे की त्याच्या लोकांनी तसं वागत नाही म्हणून मला वाईट वाटतं की ते खरंच कितपत खरं आहे का त्यांच्यासाठी सुद्धा. आणि मग मी त्याला विचारलं की बाबा कोणती गोष्ट अशी खटकली, आणि त्याने लगेचच इतिहासामध्ये पॉईंट आऊट करून दाखवलं की त्यांनी एवढं धर्मयुद्ध करायला लावलं. अगदी ख्रिस्ती लोकांच्या घरामधली लहान मुलं राहिली आणि म्हातारे राहिले. कशासाठी धर्मयुद्ध करायला लावलं, ते येरुशलेम मंदिर जे आहे ते आपल्या ताब्यामध्ये घेण्यासाठी पोप महाशयांनी किती लोकांचे प्राण घेतले. ते मुसलमान भांडले, युद्ध झालं, त्याच्याबद्दल नाही, पण ह्या पोप महाशयांनी मारलेलं आहे. ते मुसलमानांनी मारले असं नाही म्हणणार. तो म्हणाला त्या पोप महाशयांनी मंदिर आपल्या ताब्यामध्ये पाहिजे म्हणून युद्ध पुकारलं, धर्मयुद्ध, क्रुसेड त्याला म्हटलेलं आहे. आणि तो म्हणायला लागला की त्याच्यामध्ये चांगले माणसं तर गेले, तरुणसुद्धा गेले, अगदी स्त्रियांनासुद्धा त्याने सैन्यामध्ये भरती करायला लावलं. आणि त्यानंतरचा अजून कळस म्हणजे
जे राहिलेले लहान मुलं किंवा स्त्रिया होत्या त्यांच्याकडून देखील आर्थिक शोषण सुरू केलं. हे भयंकरच प्रकार आहे म्हणे हा इतिहासातला. आणि मग सध्या फ्रेंच रेव्होल्यूशन जे झालेलं आहे त्याच्याबद्दल अभ्यास आम्हाला थोडासा करावं लागत आहे. तर त्यावेळेला सुद्धा जे धार्मिक लोक होते त्यांनी कशी पिळवणूक केली, म्हणजे फ्रेंच रिव्होल्यूशन कशामुळे तयार झालं त्याची पार्श्वभूमी जर बघितली तर धार्मिक गोष्टींचा उठाव सुरू झाला होता. हे धार्मिक लोक जे आहेत स्वतःला धर्माने फार चांगले समजत होते, पण पिळवणूक फार झाली आणि मग लोकांनी विद्रोह केला आणि म्हणून नंतर कालांतराने एक मोठं स्वरूप त्याला फ्रेंच रिव्होल्यूशन मिळालं. तर देवाचं वचन प्रियांनो हे नक्की खरंच तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी किती लाभदायक आहे हे वचन इथं सांगत आहे. की पहिली गोष्ट खरं तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध आहे, दोष दाखवणं आहे, सुधारणूक आहे, नीतिशिक्षण याकरता उपयोगी आहे. ते वाचल्यानंतर आपल्याला बोध काय मिळाला हे पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रियांनो आपल्याला तो सुधारणूक करायला सांगत आहे. कोणता बदल, बायबल मी वाचलं पण माझ्या जीवनामध्ये कोणता बदल मला आता करायचा आहे या वचनानुसार. रोज एक एक वचन प्रियांनो आपण वाचत असतो, पण त्या वचनाप्रमाणे माझ्यामध्ये कोणता बदल आला. एका दिवसात पूर्ण बायबल आपल्याला वाचता येणार नाही. ते रोज थोडं थोडं प्रियांनो वाचणं गरजेचं आहे. आणि वाचत असताना त्यामधून तुम्ही तो 5 ओळी वाचा, 1 अध्याय वाचा, पण त्यातून मला बोध काय मिळाला, किंवा माझ्याशी प्रभू काय बोलला, मला काय करायला सांगत आहे, हे जर प्रियांनो आपण शिकलो तर आपण म्हणू मी बायबल वाचत आहे. नुसतंच तुम्ही बायबल वाचलं, काही लोकांना तो पण त्रास होतो, नुसतंच ते बायबल वाचत नाहीत, ते वाचतच नाहीत बायबल. ते म्हणतात की ख्रिस्ती कॅलेंडर दिले पाळक साहेबांनी, त्यावरचं एक आपलं वचन वाचलं म्हणजे बाद झालं, बायबल वाचलं म्हणायचं. त्याच्यातही शॉर्टकट त्यांनी काढलेलं आहे. पण हे वचन वाचून माझ्या जीवनात काय त्या ठिकाणी मला सुधारणूक करायचं, नीतिशिक्षण मला काय मिळालेलं आहे यासाठी ते उपयोगी आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तो काय म्हणत आहे 17 वचनामध्ये, यासाठी देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. देवाचा भक्त म्हटलेलं आहे, देवाचा पाळक नाही, पंचमंडळ नाही, भक्त म्हटल्यावरती सगळेच येतो आपण प्रियाला. आपल्या प्रत्येकाला त्याने म्हटलेलं आहे की देवाचा भक्त पूर्ण व्हायला पाहिजे. जसं मी पूर्ण आहे परमेश्वर म्हणतो तसे तुम्ही देखील पूर्ण व्हा. जसं मी पवित्र आहे तसे तुम्ही देखील पवित्र व्हा. ती पूर्णता जी आहे ती आपल्यामध्ये आणा तो म्हणत आहे. आणि म्हणून प्रियानो तुम्हाला आणि मला देवाचं वचन वाचत राहणं गरजेचं आहे. या शास्त्रभागामधून प्रियानो आणखीन पवित्र शास्त्र प्रियानो आपल्याला, आता काही कॅथलिक लोक आहेत की ते आपल्याबरोबर सुद्धा वाद घालतात किंवा त्यांचे आर्ग्युमेंट्स जे आहेत ते म्हणतात खुद्द पवित्र शास्त्र असं काही बोलत नाही. म्हणजे काय की पवित्र शास्त्र स्वतःचा बचाव करत नाही. तुम्ही लोक म्हणता नाही पवित्र शास्त्र नाही, त्याच्यासाठी परंपरा पण फार महत्त्वाची. पवित्र शास्त्र नाही. आता कॅथलिक लोकांसाठी परंपरा फार महत्त्वाची आहे देवाच्या वचनापेक्षा. ते वचनाला खालचं दुसरं स्थान देतात पण परंपरेला पहिलं स्थान देतात. आणि म्हणून जर तुम्ही कुठेही बघितलं तर त्यांच्याकडे मर्याबाई वर असते. पुतळा, आता पुतळा मुळात नकोच आहे, मूर्ती नकोच आहे, पण तिची मूर्ती प्रियानो वर ठेवतात आणि येशू ख्रिस्ताची खाली ठेवतात. याच्यावरून काय समजतं, तिने जे काही केलेलं आहे किंवा तिची जी काही परंपरा आहे त्या परंपरेला फार महत्त्व आहे, येशू ख्रिस्त नंतरचं आहे, कारण ती देवाची आई आहे म्हणून. आता त्यातले काही कॅथलिक लोकांचं आर्ग्युमेंट काय आहे, ते म्हणतात परंपरा तुम्ही पाळत नाही, तुमच्यापर्यंत जो विश्वास आलेला आहे तो परंपरेने आलेला आहे, तुम्ही फक्त देवाचं वचन घेऊन बसलेलं आहात. देवाचं वचन हे स्वतः प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे. आणि त्याने काय केलेलं आहे प्रियानो, ज्या वेळेला आपण योहानकृत शुभवर्तमान काढतो त्याचं 14 आणि 14 पासून प्रियानो खरं तर 16 अध्यायापर्यंत त्याने दिलेलं आहे. पण ज्या वेळेला आपण 14 अध्याय काढतो
योहान शुभवर्तमान 14वा अध्याय, आणि तिथे येशू ख्रिस्त म्हणत आहे 6व्या वचनामध्ये, येशूने त्याला म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आत्तापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिले आहे. फिलिप त्याला म्हणाला, प्रभुजी, आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे. आणि येशूने त्याला म्हटले, फिलिपा, मी इतका काळ तुम्हाजवळ असून तुम्हाला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्यालाही पाहिले आहे. तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? आता पित्याविषयी ते चाललेलं आहे. पण नंतर त्याच संभाषणामध्ये प्रियांनो, खाली ज्या वेळेला आपण येतो त्रैक्याकडे किंवा पवित्र आत्म्याकडे, तर 15 वचनामध्ये म्हटलं आहे, माझ्यावर तुमची प्रीती असेल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करेन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. आता त्रैक्याविषयी सुद्धा काही लोक खोटे शिक्षक त्या ठिकाणी निघालेले आहेत आणि त्याबद्दल प्रियांनो आपल्याला मी बऱ्याच वेळा सांगितलं आहे. पण हा पवित्र आत्मा पुढे जाऊन तुम्हाला सत्यामध्ये चालवणार आहे. त्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तुम्हाला घ्यायचं आहे. त्याने एका बाजूला पित्याला वर्णन केलेलं आहे, दुसऱ्या बाजूला पवित्र आत्मा आहे आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त तिथं उपलब्ध आहे. तर बरेच लोक त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचं जे त्रैक्य म्हणतो आपण किंवा पवित्र शास्त्रातलं त्रैक्य, याला ते मानत नाहीत. ह्या वचनावरून तुम्ही त्रैक्याबद्दल सुद्धा सांगू शकता की मी पित्याला विनंती करीन, असं कोण म्हणत आहे? खुद्द प्रभू येशू ख्रिस्त, म्हणजे पिता, पुत्र, पवित्र आत्मा या तिघांपैकी खुद्द प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी पित्याला विनंती करेल, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. तर ट्रिनिटी किंवा त्रैक्य हा शब्द पवित्र शास्त्रात नाही, पण हे तिघं मात्र या ठिकाणी दिसतात. हा पवित्र आत्मा काय करतो? 23 वचनामध्ये म्हटले, येशूने त्याला उत्तर दिले, ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझी वचने पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याचकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. आम्ही त्रैक्या संदर्भामध्ये आम्ही म्हटलेलं आहे, म्हणजे ट्रिनिटी कॉन्सेप्ट तिथं पण आलेला आहे. आणि हा पवित्र आत्मा पुढे जाऊन 16 अध्यायामध्ये जर प्रियांनो तुम्ही काढलं, 16 अध्याय, तेरा वचन काय म्हटले? कोणी वाचेल? 16 अध्याय 13 वचन. तेरा वचन वाचलं का? योहान 16 अध्याय 13 वचन. येस, आता याच्यामध्ये थोडं सावकाश वाचलं तर तुमच्या लक्षात येईल, तो पवित्र आत्म्याबद्दल बोलत आहे, म्हणजे जो त्रैक्यामधला एक आहे. आता तो वचनाबद्दल काय? आपण फक्त सोला स्क्रिप्चर म्हणतोय, देवाचं वचन, पण त्याच्या संदर्भामध्ये तो काय म्हणतोय? तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही. आत्मा सांगतोय. काही लोक म्हणतात आम्हाला आत्म्याने सांगितलंय, पण हा नक्की आत्मा कोण आहे? तर तो आत्मा, पवित्र आत्मा स्वतःचं काही सांगणार नाहीये. मग कुठलं सांगणार? तर जे काही ऐकलेल तेच सांगेल. त्याने काय ऐकलंय तुम्हाला सांगत असताना प्रभू येशू ख्रिस्त थोडक्यात म्हणत आहे, मी तुम्हाला जे काय सांगितलेलं आहे तो पण ऐकत आहे आणि तो ऐकेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवील. येत्या दिवसांमध्ये कोणत्या घटना होणार आहेत, कशा होणार आहेत, तुम्हाला कसं सतर्क राहायचं आहे त्याच्याबद्दल तो तुम्हाला मार्गदर्शन करेल. पुढं 14 वचन, तो माझे गौरव करेल कारण जे माझे आहे. पुढं काय लिहिलंय? कशातून घेईल तो? कशातून येते? त्यातून म्हणजे कशातून? त्यातून घे. पाणी त्या भांड्यातून घे, भांड्यातून घे. फ्रीजमधून कोल्ड्रिंक घे,
म्हणजे फ्रीजमधून ती बाटली काढून घे, कशातून. पण इथं म्हटलेलं आहे, जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळविल. त्यातून म्हणजे कशातून? देवाचं वचन महत्त्वाचं आहे प्रियानो. पवित्र शास्त्र हे परमेश्वराच्या काळामध्ये प्रियानो जरी त्या ठिकाणी उपलब्ध नव्हतं, पण देवाला ते चांगलं माहीत होतं की हे पुढं जाऊन पवित्र शास्त्र म्हणून संघटित होणार आहे आणि लोकांना यातूनच, फक्त यातूनच पवित्र आत्मा सांगणार आहे. म्हणजे तुमचा अनुभव आणि देवाचं वचन याची सांगड घालणं प्रियानो फार महत्त्वाचं आहे. नुसतंच देवाचं वचन नाही तर ठीक आहे, तुमचा अनुभव आहे, पण त्या अनुभवाला देवाच्या वचनातून प्रियानो जुळवणं गरजेचं आहे. एका व्यक्तीला असं विचारण्यात आलं की निसर्ग मोठा का पवित्र शास्त्र मोठं? पवित्र शास्त्र हे इथं हातामध्ये, हे मोठं आहे का निसर्ग मोठा आहे? मोठा कोण मोठं आहे याच्यापैकी? काय उत्तर द्याल? कारण हातात आहे म्हणून. निसर्ग मोठा का पवित्र शास्त्र? त्या मनुष्याला हे म्हणायचं होतं. म्हणजे काही जे आपण म्हणतो डार्विनचा सिद्धांत पाळणारे लोक, त्यांना इव्होल्युशनरिस्ट म्हणतात किंवा क्रिएशनलिस्ट म्हणतात, त्या लोकांसाठी ते म्हणतात तुमचं पवित्र शास्त्र हे विज्ञानाची सेवा करायला लावणार आहे. आम्ही असं करू की विज्ञानाची सेवा करेल हे पवित्र शास्त्र. आणि तो मनुष्य म्हणाला नाही, विज्ञानाची सेवा करण्यासाठी पवित्र शास्त्र नाही आहे. पवित्र शास्त्राची त्या ठिकाणी विज्ञानाच्या द्वारे स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल. थोडक्यात त्या देवाच्या सेवकाने हे त्याला सांगितलं की देवाच्या वचनामध्ये सृष्टी आणि निसर्ग याच्याबद्दल सगळं काही इथं लिहून ठेवलेलं आहे, पण जो वैज्ञानिक आहे तो म्हणतो नाही, तुमच्या पूर्वीच्या लोकांनी निसर्गाकडे बघितलं, त्याचा अभ्यास केला आणि त्याचं वर्णन त्यांनी पुस्तकामध्ये तुमच्या लिहून ठेवलेलं आहे. दोन गोष्टी वेगळ्या आहेत ह्या. निसर्गाकडे बघून पुस्तकामध्ये लिहून काढणं, मग त्याला टेक्स्टबुक म्हणू आपण अभ्यासाचं. पण देवाचा सेवक म्हणत होता नाही, यामध्ये सर्व निसर्गातल्या गोष्टी परमेश्वराने आधी लिहून ठेवलेल्या आहेत किंवा सांगितलेल्या आहेत, आणि तुम्ही लोक जे अभ्यास करताना त्याला पुरावा म्हणून या ठिकाणी बायबल तुम्ही वापरणार आहात. म्हणजे बायबलच्या द्वारे निसर्गामध्ये काय काय होतं आहे, सृष्टीमध्ये काय काय बदल घडत आहेत, हे सगळं तुम्हाला पाहायला मिळू शकेल, कारण देवाने तसं ते घडवलेलं आहे. आणि ज्या वेळेला प्रियानो आपण उत्पत्तीचं पुस्तक काढतो, त्याच्या पहिल्या अध्यायापासून तिथं लिहिलेलं आहे की काय म्हटलेलं आहे सुरुवातच, प्रारंभी देवाने त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि हे वैज्ञानिक काय म्हणतात की नाही नाही नाही, ते आपोआप गोळा बाहेर निघाला, सूर्यामधून एक जळता गोळा बाहेर निघाला आणि मग त्याची पृथ्वी झाली, त्या पृथ्वीमधून एक गोळा बाहेर निघाला, त्याचा चंद्र झाला. अरे त्या अग्नीच्या गोळ्यामधून मोठमोठे माणसं, डायनोसॉरस प्राणी कसे काय निर्माण झाले. आणि या लोकांना जर प्रश्न विचारला की आधी कोंबडी का आधी अंड, काय उत्तर आहे? त्यांच्याप्रमाणे ते म्हणतात की नाही, मानवाची निर्मिती आणि मग हळूहळू हे सगळ्या गोष्टी माशापासून तयार झाला. त्या माशाला पाण्यामध्ये पाणी कमी पडलं, मग त्याने पंखांना त्या ठिकाणी हलवून हलवून जमिनीवर तो आला, मग हलवत हलवत तो जमिनीत त्याच्या पंखाचे पाय तयार झाले आणि मग ते पायांनी तो चालत चालत पुढं गेला आणि मग त्याचाच हळूहळू सगळं काही नंतर पुढं मानव निर्माण झाला. अरे पण मुळात आधी कोंबडी आली का आधी अंड आलं? काहीतरी एक आलं का नाही? हे लोक उत्तर नाही देऊ शकत. पण पवित्र शास्त्रच देतो उत्तर. काय देतो उत्तर? आधी कोंबडी का आधी अंड? तुम्ही लोक काय देतात? आधी कोंबडी, खात्रीने डोळे बंद करून.
झोपेत सुद्धा कोणी विचारलं तर तुम्ही सांगताल आधी कोंबडी आली, कारण देवाने सृष्टी निर्माण केली, त्याच्यामध्ये पक्षी होते, त्या पक्ष्यांमध्ये या पक्षाला सुद्धा देवाने निर्माण केलेलं आहे. अगदी छाती ठोकपणे तुम्ही सांगताल. कुठल्या आधारे? बायबलच्या आधारे. म्हणून बायबल बरोबर सांगड घालणं प्रियानो, आपला अनुभव असू द्या नाहीतर कुठली गोष्ट असू द्या, त्याला हे महत्त्वाचं आहे. बरेच लोक अनुभवाकडे जातात, पण हा पवित्र आत्मा तिथं म्हटलेला आहे 13 वचनामध्ये, तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, आणि कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. तो माझे गौरव करेल, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन तो तुम्हाला कळवेल. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे, म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवेल. देवाचं वचन तुम्हाला आणि मला हे फार महत्त्वाची गोष्टी शिकवतात. स्तोत्रप्रियानो 19 काढूया आपण. एक शेवटच्या काही गोष्टी मी त्या ठिकाणी सांगायचं. स्तोत्रसंहिता 19. सुरुवातीची प्रियानो वचन वाचा. येस, थँक्यू. परमेश्वर 7 वचन प्रिया, इथं वर्णन प्रियानं वेगवेगळ्या रीतीने केलेलं आहे की सूर्याला देखील त्याने मंडप घातलेला आहे, पण 7वं वचन मला महत्त्वाचं आहे. ते म्हणते की परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनर्जीवन करते, आणि परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यास समंजस करतो. ज्यावेळेला प्रियानो नियमशास्त्राबद्दल आपण म्हणतो त्यावेळेला ते वाचून पुनर्जीवन, जगात कोणतंही असं पुस्तक नाही आहे की मनुष्याला ते वाचल्यानंतर त्याच्या अगदी मृतस्थितीमधून सुद्धा प्रियानो त्याला परत एकदा नवीन जीवन द्यायला तयार होतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा काय म्हटलं सैतानाला बोलताना, भाकर खाण्याच्या संदर्भामध्ये काय बोलला? धोंड्याच्या भाकरी यावं तर मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर, आणि ते देवाचं मुखातून निघालेलं वचन कोणतं आहे? हे पवित्र शास्त्र. पवित्र शास्त्राला प्रियानो सोडून आपल्या जीवनामध्ये कुठलंही अभ्यासासारखं पुस्तक जगात नाही. बाकी जगातली पुस्तकं किरकोळ आहेत, अभ्यास कितीही कोणत्याही ह्याचा असू द्या, पण याचं प्रियानो जर अभ्यास कराल तर या वचनामध्ये काय म्हटलंय? 7व्या वचनामध्ये परमेश्वराचा निर्बंध, शेवटचा भाग म्हटलंय परमेश्वराचा निर्बंध कसा आहे? विश्वसनीय आहे, आणि भोळ्यांना काय करतो तो? समज देतो. समज. भोळे लोक आहेत पण त्यांना शहाणं तो करतो. बाकीच्या गोष्टींनी प्रियानो अभ्यास करून कदाचित डिग्र्या मिळतील, पण समज नाही मिळणार त्यांना. माणूस शिकत गेला, खूप अभ्यास केला, वेगवेगळे पार डॉक्टरेटपर्यंत त्याने डिग्र्या घेतल्या, पण त्याला समज ज्याला म्हणतो आपण, ती मात्र प्रियानो शहाणपण ते देवाच्या वचनाकडूनच मिळत असतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला सांगताना बोलला तो की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनातून, अगदी वचनातून नाही लिहिलंय, प्रत्येक वचन जे पवित्र शास्त्रात दिलेलं आहे त्यातलं एकही वचन निरर्थक आहे
असं म्हणता येणार नाही. जसं कुठलीही बाईक तुम्ही घ्या, कार घ्या, मोठी मोटरसायकल घ्या, तुम्ही म्हणताल की त्यातला हा पार्ट काढून टाकला तरी चालेल, गाडी पळत राहील. असं नाही. त्या बाईकचा प्रत्येक भाग, बारीक का छोटा स्क्रू असू द्या, तो महत्त्वाचा आहे आणि त्याच्याने बाईक जी आहे ती अधिक चांगली चालवता येणार आहे. अगदी त्याच रीतीने आध्यात्मिक रीतीने देवाच्या वचनाबरोबर पडताळा. कोणी काही सांगेल प्रियांनो, कोणी काही सांगेल अनुभव आपला, पण त्याला देवाच्या वचनाबरोबर टॅली करून बघा, हे खरंच आहे का आणि त्याचा अर्थ पण तसाच आहे का. त्यावेळेला सैतानसुद्धा प्रियांनो हा घाबरून पळून जाईल, ज्यावेळेला तुम्ही वचनाची सेवा त्या ठिकाणी करताल. प्रारंभीच्या काळातले लोक देवाच्या वचनावरती अधिक अभ्यास करायचे आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये खोटे शिक्षकांना वाव नव्हता. आज आपल्याकडे प्रियांनो खूप ज्ञान वाढलेलं आहे, पण खरं शिक्षण जे आहे त्यापासून मंडळी वंचित राहायला लागलेली. सो यावर भर द्या प्रियांनो. आणि फक्त रविवारच्या दिवसाचंच मनन नाही, तर आपल्या घरी प्रियांनो मनन चालू करा. तुमचं पवित्र शास्त्र काही जण वाचत आहेत, नोट्स काढत आहेत, प्रश्न विचारत आहेत, लिहून काढलेले आहेत. त्याचं समाधान प्रियांनो करण्यासाठी आपण सगळेजण तयार असायला पाहिजे. कारण येत्या दिवसात आता प्रभूचं आगमन दुसरं प्रियांनो लवकरच होईल, पण ह्या पवित्र शास्त्रालाच जर आपण नीट समजून घेतलं आणि वागलो नाही तर प्रियांनो आपण अर्धवट आहोत. शास्त्री आणि परुषी यांच्यापेक्षा आपलं नीतिमत्व कसं पाहिजे? कमी पाहिजे, अधिक पाहिजे. त्याच वेळेला स्वर्गामध्ये प्रवेश होईल. प्रार्थना करूया प्रियांनो. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. या वेळेसाठी प्रभू तुझी कृपा दया दिली. वचनाच्या प्रकाशामध्ये प्रभू आम्हाला तू चालवत आहे. तो अनुभव प्रभू परमेश्वरा प्रत्येकाला यावा यासाठी प्रभू तुझा पवित्र आत्मा देखील तू दिलेला आहेस, म्हणून तुझे आभार मानतो. तरी प्रभू सत्यामध्ये चालण्यासाठी, म्हणजे तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी आम्हा प्रत्येकाला प्रभू तू सहाय्य कर, मार्गदर्शक हो. आम्ही जगातली भ्रमता नाही, कोणाच्या सांगण्यावरून नाही, परंतु प्रभू आमचा विश्वास हा तुझ्यावर आणि पवित्र शास्त्रावर आहे. त्यावरती प्रभू आमचं मनन आम्ही करत राहावं, म्हणून तू सहाय्य कर. अधिकाधिक वेळ प्रभू तुझ्या वचनावरती प्रभू आम्ही घालवावा. आणि प्रभू खरोखर तुझ्या वचनाद्वारे प्रभू आमच्याशी तू बोलत असताना आत्म्याचं देखील प्रभू मार्गदर्शन आम्हा प्रत्येकाला मिळू दे. आज या समस्त तुझ्या प्रिय मंडळीला तुझ्या पवित्र हातामध्ये घे. सर्व वाईट गोष्टींपासून, सैतानाच्या डावपेचांपासून, खोट्या शिक्षकांपासून प्रभू त्यांचं तू सांभाळ कर. जगामध्ये वावरत असताना प्रभू परमेश्वरा वेगवेगळ्या जगिकतेच्या प्रभू भ्रमापासून देखील त्यांचा तू सांभाळ कर. सर्व लहान मुलं मुली, तरुण तरुणी, स्त्री पुरुष, वयस्कर अशा सर्वांना प्रभू तुझं वचन हे सर्वात मोठं कवच आणि आधार असू दे, की जेणेकरून प्रभू शेवटच्या काळामध्ये आम्ही जगत असताना कोणाच्याही हल्ले प्रभू आम्ही परतावून लावू शकू, यासाठी सहाय्य कर. पुन्हा एकदा प्रभू तुझ्या प्रिय मंडळीला तुझ्या गौरवी हातामध्ये सादर करत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागत आहे, म्हणून तो एक बापा. प्रभूने शिकवली प्रार्थना म्हणून प्रियानो. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर जमा असते, जसे आमच्या ऋणे असरून सोडले तसे तू आमचे ऋणे आम्हा सोड. आणि आम्हास परीक्षित नकोस, तर आम्हास वाटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांवर सहाय्य करू.